नमस्कार मंडळी, गरुडजेप कथाविश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव मला घटस्फोट हवाय. भाग 1. आज मीना खूपच रागात होती. रात्रीचे 1 वाजत आले तरी तिचा नवरा सुमित घरी आला नव्हता. आता हे त्याचं रोजचं झालं होतं. घरात त्याची बायको मीना, 4 वर्षाची मुलगी राधा आहे हे तो विसरला होता. त्याला कोणाचं बंधन नव्हतं की तो बायकोला अजिबातच जुमानत नव्हता. रोज रात्री मित्रांबरोबर पार्टी करून घरी येई. कामात जास्त व्यस्त असल्याचं तो तिला नेहमी दाखवत. मीनाला रोजच्या या उदासवाण्या आयुष्याचा कंटाळा आला होता. आज ती सुमितच्या विश्वासावर ती त्याची अर्धांगिनी बनून घरात आली होती, पण तोच असं वागायला लागला होता की ज्यामुळे मीनाला त्याचा राग, चीड, मनस्ताप खूप होत होता. मीना डिप्रेशनमध्ये राहू लागली होती. सतत तिला रडायला येत. घरात 4 भिंतीत राहून तिला घर एक जेल असल्यासारखं वाटत होतं. तिला लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस आठवत होते. सुमित मीनाची खूप काळजी घेत असे. तिला घरातील कामातही खूप मदत करत असे. तिची तब्येत बिघडली तर तो घरातील सगळी कामं करत असे. सुट्टीच्या दिवशी त्यांचा फिरण्याचा, मूव्ही बघण्याचा कार्यक्रम असे. मीनाला तो खूप जपत. तळहाताच्या फोडासारखं मीनाला जपणारा सुमित जसं त्याचं पहिलं अपत्य झालं तसं तो बदलत चालला होता. मीनाला पहिली मुलगी झाल्यावर ती मुलीमध्ये गुंतली. घरात दोघेच असल्याने तिला मुलीकडे खूप लक्ष द्यावं लागत. त्यामुळे तिचं सुमितकडे लक्ष राहिलंच नव्हतं. ती जशी मोठी होत होती तशी तिची काम कमी होत होती. सुमित मोजकच बोलतोय किंवा रात्री खूप उशिरा घरी का येतोय याची ती उत्तरे शोधत होती. तिला असंही वाटत होतं की नवऱ्याचं बाहेर काहीतरी चालू तर नसेल ना. अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनाला पोखरून काढलं होतं. एक दिवस तिने त्याच्या मोबाईलवर लक्ष ठेवलं. तो अंघोळ करायला गेला आणि हिने त्याचा मोबाईल लगेच चेक करायला सुरुवात केली. पण मोबाईलमध्ये तिला असं काहीसं दिसलं ज्यामुळे तो मित्रांच्या चुकीच्या संगतीत वागतोय असं तिला वाटलं. मीनाला आता काय करावं काही कळत नव्हतं. काय करावं नक्की, सुमितला कसं समजावून सांगावं, तिच्या मनात असंख्य प्रश्न येत होते. छोट्या राधाकडे बघून ती दिवस काढत होती. आज पुन्हा त्याला घरी यायला उशीर झाला होता. त्याची बायको रोज त्याची वाट बघत बसे. ती त्याच्याशिवाय जेवत नसे, पण त्याला मात्र तिचं काहीच पडलं नव्हतं. तो त्याच्या धुंदीत राहत होता. आज तर त्याला धड चालताही येत नव्हतं. त्यानं इतकी ड्रिंक केली होती की तो स्वतःलाच विसरला होता. त्याला न बोलण्याची शुद्ध होती ना ऐकण्याची. मीनाला कळून चुकलं होतं की आता काही बोलण्याची परिस्थिती नाही आहे. दुसऱ्या दिवशी तिने काहीच घरातील काम केलं नव्हतं. तिने तिची व राधाची कपड्यांची बॅग भरली. सुमितने मीनाला बॅग भरलेली पाहून विचारलं, मीना, सकाळी बॅग भरून कुठे चाललीस? मीना, माहेरी चालली मी. कंटाळा आलाय मला तुझा. मला सुटका हवी या नात्यातून. तुझ्या त्या मित्रांबरोबरच जग ज्यांनी तुला व्यसनी बनवले. रोज बेधुंद अवस्थेत येतोस ना घरी. आता त्यांच्याबरोबर आयुष्य घालव. तुलाही तेच हवेत. माझ्यामुळे तुला त्रास नको. कायमची चालले, पुन्हा येणार नाही. एक दिवस तुला पश्चाताप होईल तुझ्या अशा वागण्याचा. बघ. रागामध्ये मीना बोलून शांत झाली. ती रडत होती आणि रडत म्हणत होती, सगळी स्वप्न माझी धुळीत मिळवलीस सुमित. तुझ्याशी लग्न करून मला पश्चाताप होतोय. सुमित, काय बोलतेस तू? मीना, खरं तेच बोलते मी पूर्ण शुद्धीत बोलते. तुला नाही तरी नकोच आहे ना मी. तुझा घरातील अडथळा आहे ना मी. त्या छोट्याशा राधासाठीही तुझ्याकडे वेळ नसतो. बाबा करत असते सारखी, पण तुला काम असतं ना दिवसभर. कशी सवड कोणासाठी मिळेल? सुमित, मीना, कामाचा लोड पण असतो ग. कधीतरी पार्टी केली तर काय बिघडलं? हे ऐशआरामात जगतेस, 2 वेळेचं जेवतेस ना माझ्या जीवावर. त्याच्यासाठीच मी काम करतो. मीना, काय ऐशआराम? हे 4 भिंतीत घुटमळून जगणं म्हणजे ऐशआराम का? मीही माझ्या स्वतःच्या कष्टावर जगू शकते.
2 वेळचं जेवण मिळत नाही का माहेरी, म्हणून लग्न करून पाठवतात का सासरी? इथं राहून तुझा रोजचा असा तमाशा बघून झुरत बसू का आयुष्यभर? तुझ्यावर प्रेम केल्याचं हेच फळ दिलंस का मला? मी आणि माझी राधाही चांगल्या राहू. मला नको तुझे पैसेही. या 4 भिंती जीव घुटमळतो माझा. येथे राहून लवकर मरेन मी ना आज मनात साठवून ठेवलेलं सगळं बाहेर काढत होती. सुमित, जा जा, निघून जा. परत येशील बघ माझ्याकडं. मीना, कधीच नाही. मला घटस्फोट हवाय. सुमित, तो मी घेणारच. असं म्हणत मीना राधाला घेऊन बाहेर पडली. काय होईल पुढे? दोघे येतील का परत एकत्र, की वाद टोकाला जाईल? जाणून घेऊया पुढील भागात, भाग 2 मध्ये. नक्की ऐका. या कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्ट, कीप वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन.